नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे शिरोळमधून. शिरोळ तालुक्यातील शिरोळ नगर परिषदेकडील घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागाने पर्यावरण आणि प्रदूषण विभागाच्या नियम अटी धाब्यावरती बसवून शासकीय नियमांचे थेट उल्लंघन करून पदाधिकारी, प्रशासन व ठेकेदार सह्याद्री ॲग्रोचे सर्जेराव पुंदे यांनी संगनमत करून मागील 5 वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक कागदोपत्री आरोप करून भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे फौजदार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याला नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंह यादव यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. हजेरी पत्रक, बायोमेट्रिक हजेरी, कामगारांची संख्या याबाबतचे अद्ययावत रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगर परिषद मुख्याधिकारी व संबंधित विभागाची असताना ठेकेदार आणि अन्य संगनमत धारकांना मदत होईल असे कामकाज करून 4 वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे 7.5 लाख रुपये याप्रमाणे कोट्यावधी रुपयांची रक्कम घशात घातली आहे. टेंडरमधील करारानुसार दर दिवशी 78 कामगार हजर करण्याची सक्ती असताना प्रत्यक्षात मात्र 38 कामगार उपस्थित ठेवून उर्वरित 40 कामगारांचे प्रतिदिवस एका कामगारामागे 650 रुपये प्रमाणे दररोज 26,000 रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री दिसत आहे. याशिवाय ओला, सुका व विषारी कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता प्रतिवर्षी निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला व सुका कचरा उघड्यावरती पडून आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीला बगल देऊन कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांच्या पगाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे कागदोपत्री स्पष्ट होते. याशिवाय कामगारांचा प्रोव्हिडंट फंड, राज्य विमा संरक्षण योजना, ESI अशा कोणत्याही रकमा जमा न करता त्या परस्पर काढून घेऊन कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करून शासकीय नियमावलीला तिलांजली देऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचे काम ठेकेदार व अन्य सहभागी असणाऱ्यांनी केले असल्याचे यादव यांनी नमूद केले. दरम्यान घनकचरा प्रक्रियेमध्ये 5 वर्षात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळे यांची भेट घेत असता त्यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याविषयी सहमती दर्शवली. लवकरात लवकर घनकचरा प्रक्रियेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजारांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे. आम्ही त्यांच्या समोरच सर्व ग्रामस्थ मंडळींच्या विचार विनिमय करून आपण त्याच्या आंदोलन स्थगित घेतलं आणि आपण दुसऱ्या परत आपल्या या ठिकाणी विषय आहे त्याच्या अनुषंगानं गेली 87 दिवस आपलं हे धरणे आंदोलन चालू आहे. आता 87 दिवस आपलं धरणे आंदोलन अजूनही आपण स्टेज काढलेलं नाही. आपलं स्टेज तसंच चालू आहे. एक विषयात आपण सोडणूक करतोय. कायद्या ते दोघे उपस्थित नव्हते. ते दोघांनी विषयावरती साहेबांच्या दिवशी घेतलं आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि त्यांना विचार व्हावा की ह्यांचे मुद्दे सगळे जे आहेत ते टेंडर प्रक्रियेचे असतील किंवा बाकीचे असतील ते मुद्दे आम्हाला योग्य वाटतात ते सांगितलं. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमची आम्ही पालकमंत्र्यांसोबत एक बैठक करतो आणि त्याच्या संदर्भात त्यांचा ठेका रद्द कसा करायचा किंवा तुम्ही ठेका त्याला पुढे परत कंटिन्यू करायचं किंवा कन्सेप्ट रद्द करायचं. आम्ही नरळे साहेबांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे. या ठिकाणी PFची कागद असतील हे असतील बनावट कागदपत्र करून आणि नियमावलीप्रमाणे काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदारची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही दोष आहेत मग तुमचे ते अकाउंट असतील, मुख्याधिकारी असतील, तुमचं ते ठेकेदार असेल किंवा मुकादम असेल किंवा अन्य कोणी यामध्ये जे घटक साहेब आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी म्हणून आम्ही प्रभारी नरळे साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितले की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करू. जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेली आहे. ते सुद्धा कामात कसराई करतात पण त्यांच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू. गैरकारभाराविषयी आपण या ठिकाणी शिरोजेशिवाय समोर आपण या ठिकाणी धरणे आंदोलन म्हणजे जे कामात जवळपास 15 दिवस गावामध्ये पाणी होतं ते स्वतः आपण टँकरनं पाणी पुरवठा करून लोकांना या ठिकाणी पाण्याची सोय करून दिली.
आणि शिरोची जी नवीन आपल्या या ठिकाणी ग्रीन इन्फ्रा म्हणून कंपनी होती, त्याला 26 कोटी ठेका दिला होता. पण तो ठेका 18 महिने कालावधीमध्ये पूर्ण केलं, मान्य पण केली होती. त्याच्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्याला आपले ग्रामस्थ मंडळी सगळी होतो त्यावेळी मीटिंग घेतली. त्याच्यावरती आपण या ठिकाणी सत्तेवर आपण पाठवू, त्याचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू आणि त्याची विभागीय चौकशी करून मग त्यांना निलंबन करायला सांगितलं होतं. आणि पाणी पुरवठ्याचे जे आपले ठेकेदार आहेत त्यांचा ठेका रद्द करा, कन्सल्टन्सी रद्द करा अशी देखील आपली मागणी होती. 3 एप्रिलपासून गेले 87 दिवस आमचं शिरोळ नगर परिषदेच्या गलथान आणि बोंगळ कारभाराविषयी आंदोलन सुरू होतं. पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी अमृत योजना पाणी पुरवठ्याची त्याच्या संदर्भातला विषय घेतला. दुसरा विषय 26 जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला. त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जाऊन प्रत्यक्षात कागदोपत्रांची पाहणी केली असता आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक यांच्याकडनं पाहणी केली असता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये कोट्यावधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते. यामध्ये अनियमितता, अनागोदी आणि बोंगळ कारभार दिसून येतोय. हा ठेका या ठिकाणी सह्याद्री ॲग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शिरोळ सर्जीराव पुंदे जे हे म्हणजे प्रोपायटर त्या कंपनीचे.